देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। यूनिक एकेडमी कंप्यूटर एंड कोचिंग क्लासेस, जहां नर्सरी और जूनियर सीनियर केजी क्लासेस से लेकर 11वीं और 12वीं जमातों के लिए कोचिंग क्लासेस जारी हैं। यूनिक एकेडमी में ऑडियो और वीडियो स्क्रीन का इंतजाम भी किया गया है। 5वीं, 6ठी, 7वीं और 8वीं जमात की स्पेशल क्लासेस भी जारी हैं। उर्दू, इंग्लिश, मराठी और मैथ्स की बेसिक क्लासेस भी जारी हैं। लड़कियों के लिए बिल्कुल सेपरेट क्लासरूम। यूनिक एकेडमी में अपने बच्चों का एडमिशन करवाएं। हमारा पता याद रखिए, शहीद अब्दुल हमीद कुसुम्बा रोड, निहाल नगर पुलिस स्टेशन के सामने, मालेगांव। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। मैं जाबिर शाह। खबर क्या है, खबर शुरू करने से पहले कुछ आशार है, कुछ शायरी है, आपको सुनाता हूँ, शायद आप भी मज़ा आ जाए। तुमसे पहले वो जो एक शख्स यहाँ तख्ते नशी था, उसको भी अपने खुदा होने का इतना ही यकीन था। अपनों ने वो रंग दिखाए हैं, अपनों ने वो रंग दिए हैं, बेगाने याद आते हैं, देख के इस बस्ती की हालत वीराने याद आते हैं। दर्शकों, माजी जिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी कपिल आहिरे, यहाँ पर कपिल आहिरे ने अपने सैकड़ों समर्थकों के साथ भव्य मेड़ावे का आयोजन किया और 12 बलूतेदार मित्र मंडल के संस्थापक वो 12 बलूतेदार के उम्मीदवार बंडू काका बच्चाओं को अपना पाटिंबा जाहिर कर दिया। आप देख सकते हैं कि सैकड़ों समर्थक यहाँ पर कपिल आहिरे के का पाटिंबा देने के लिए मौजूद है। इस वक्त कपिल आहिरे ने क्या कहा वो भी आपको सुनाते हैं। काही केलं तरी माझ्यावर फरक पडणार नाही। वाचलो तर तुमचा, नाही तर या समाजाचा आपण घरात काम आलेला आहे। आणि या सर्व काम करताना माझं बरं वाईटही झालं, त्या दिवशी दुःख मानू नका, उलट आनंद साजरा करा। कामचं पोरगं आहे, समाजासाठी लढणं आणि यांनी आता तर खूप मोठी ताकद तयार झालेली आहे। आदरणीय बंडू काका पाटील जे आहेत, आधी माझ्याकडे बंडू भाऊ होते, आता 2 झाले। आता यांची खाट कशी पाडायची, आता सगळं सोडून द्या। बरोबर झालं, खूप सहन केलं, त्यांच्या दादागिऱ्या सहन केल्या। अरे हे दुसऱ्या उमेदवाराला वाहनामध्ये बसू देत नाही। अरे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुम्ही कुठे शिवल्या ना। उमेदवार हा दुसऱ्या उमेदवाराच्या घरी जाऊन मत मागू शकतो का, बाबा माझे नसेल ना, वहिनी माझे मत द्या, पण एक आमचे कार्यकर्ते म्हणजे काय हे मागू द्यावा नाही का? मला सांग बरं, तुम्हाला नाव आहे का? बसू द्यावा नाही म्हणे। हा तुम्ही जमा तुम्ही पब्लिकला सांगा आम्हाला काय विचारायचे, आपले काय करण्याचे। म्हणजे तुमच्या पायाखाली वाळू सरकते, जमीन सरकते, तेव्हा तुम्ही म्हणता दुसरं तेव्हा मी तेव्हा जर एक काय असं काय म्हणून माझ्या सगळे समर्थकांसह मी आज या निर्णयावर पोहोचलो आहे। मला भरपूर तुम्हाला मी खूप फोन केले आहे, काही तुम्हाला आमचा दबाव येतोय, आमचा गाडी अडचणी येत आहे, आम्ही येऊ शकत नाही। त्यांना सगळ्यांना सांगितलं जे आले त्यांच्या सोबत आणि जे नाही आले त्यांच्या शिवाय आहे। ही जी फौज आहे ही निष्ठावंतांची आहे। एक निष्ठावंत 1000 कार्यकर्त्यांच्या बरोबर असतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्या। रोट्या भाकऱ्याची इथं गर्दी नाही, सगळे कामगारी लोक इथे जमलेले आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या निवडणुकीला कपिल आहिरे साहेब, खरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांचा पाठिंबा जाहीर करण्याचा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे।
निराळ्या प्रसंगी झूम कपिलजी आयरे साहेबांवर प्रेम करणारे या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाचा आणि पाठिंबा हट गया तो झूम कर रहा तो आदर करणारे तिथे उपस्थित असलेले सर्व सहकारी माता भगिनी तरुण मित्र या सगळ्यांचे कपिलजी आयरेच्या हाकेला तुम्ही साथ दे या ठिकाणी उपस्थित राहिला. मी आता सगळ्यांचं मनपूर्वक सहज स्वागत करतो. खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो. कपिल भाऊ अतिशय योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्ही घेतला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. तुमच्या सगळ्या समन्वयाचे साथीदारांचे सुद्धा आभार मानतो. कारण की आपल्या उमेदवाराची जी उमेदवारी ही 12 करोडीदार 18 करोड जातीची सर्वसामान्यांची उमेदवारी. मालेगावची जनता हा आपला पक्ष आणि ह्या आपला नेता ज्याच्यातून ही सगळ्या गोरगरिबाची सर्व 12 करोड जाती सगळ्या जाती धर्माची उमेदवारी. आणि आजच्या या तुमच्या निर्णयामुळे राहुलजी आजच्या तुमच्या या निर्णयामुळे खरं साहेब तुमच्या या सगळ्या महाविकासाच्या तुमच्या निर्णयामुळे या उमेदवारीवर खऱ्या अर्थाने विजयाचा शिक्कामोर्तब झाला असं म्हटलं जातं. काही लोकांना एवढी गर्दी एवढं हात भरायला पैसेतून लोक आणणार असतात. माझ्या कपिल दादाच्या हाकेवर एवढा जनसमुदाय या ठिकाणी मी माझ्या कपिल दादाची गेल्या अनेक वर्षापासून जी सेवा केली गोरगरिबाची जी नाव बोलली त्या नाव जोडणीचं बक्षीस आहे आणि त्याचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा विषय या ठिकाणी वेळेचा भान ठेव की जास्त विषय न घेता बंधू काकांनी आजपर्यंत कुठलंही काम स्वतःपासून केलं हे बाबा इधर ही देखते रहता हूँ जिधर देखते उधर ही देखता हूँ जिधर देखते उधर ही देखने लगता आम्ही कुठली निवडणूक करून बसवणार आज नाही रक्तामध्ये हवा लागतो 2002 मध्ये 3 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाला उभा स्मारक बसवला. त्याच्यामध्ये कोणाचं योगदान मला जर स्वार्थ पाहिजे तर ब्रांचचा पुतळा उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये कोणी बसवलेला तो आमच्या घराने भावाने आम्ही त्या ठिकाणी मोठी भरम खर्च करून लग्नाला ब्रांचचा पुतळा बसवलेला. आजपर्यंत मालेगाव सुद्धा तसा पुतळा नव्हता. जर निवडणुकीचा स्वार्थ आम्हालाही कळतो आम्हाला जर बाबासाहेबांविषयी जर आदर राहिला नसता निवडणुकीचा स्वार्थ राहिला असता मी मागच्या महिन्यामध्ये उद्घाटन केलं. आम्ही हे काम केलं आणि त्या पद्धतीने अशा राष्ट्रपुरुषांचा उपयोग करणार आहे. त्याच्यानंतर माझे अनेक कार्यक्रम बघितले. अनेक कार्यक्रमांमुळे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांचे फोटो होते. मी त्यांना निवडणूक नव्हती काही नव्हती ते टाकले. यामुळे जे नेते आता बोलतोय त्यांनी मागचे अनेक कार्यक्रम केले त्याच्यामध्ये प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा फोटो टाकला होता टाकला नाही. आणि आपल्या कार्यक्रमामध्ये मी निवडणुकीला जाते मी तो फोटो टाकणार नाही वापरला नाही आणि स्वार्थ म्हणून तसं काम करणार नाही. कुण्या नेत्यालाही अडचण जाणार नाही आणि मी अडचण येणार नाही. अशा प्रकारचा फोटो हा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचा याच्याबद्दल कधीच वापरायचा नाही. हे धंदे मी कधी केले नाही. याची साक्ष माझ्या अनेक कार्यक्रमाच्या पत्रिका आहे. म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा. म्हणून या निर्णयामुळे अतिशय योग्य असा निर्णय कपिल भाऊंनी घेतला. म्हणून ते म्हणतात ना की माझं काम मी बोलण्यापेक्षा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 5 6 पेपर आलेले त्या पेपरच्या माध्यमातून माझ्या निस्वार्थी निजाती कार्याचा परिचय तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणाचं कर्तृत्व काय कोणाची दातृत्व काय कोणाची सामाजिक बांधिलकी काय या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या निवडणुकीला योग्य तो उमेदवार निवडायचा आहे. या उमेदवाराकडे गरज आहे पण ज्या वेळेला समाजाला अडचण असते समाज संघटनात असतो त्यावेळेला यांच्याकडे दिसाई नसतो आणि हेही नसतात. ज्या वेळेला समाजाला गरज असेल
करोना असेल, दंगल असेल, दुष्काळ असेल, त्या वेळेला निस्वार्थ भावनेतून गोरगरीब दलित महात्माची आणि जनतेची सेवा केली याची साक्ष मी दिलेले पेपर त्याचे पुरावे आहेत. म्हणून हे दोन्ही जर बघितले तर दोन्ही घेणार आहे. एसटीच्या जागेवर एनटी, एनटीच्या जागेवर एसटी, एसटीच्या जागेवर ओबीसी, कोणी अशा पद्धतीच्या या 1% जिथे मिळेल तिथे हात मार अशा प्रकारे त्यांचं काम आहे ते दोन्ही केला जायचे. हे निवडून येण्याच्या अगोदर गरिबांविषयी आपुलकी दाखवतो, सहानुभूती दाखवतात आणि निवडून गेल्यानंतर गरिबांचा कसा पिसा काढला जाईल असे उपक्रम त्या ठिकाणी राहतात. सोना को सोना दिया, उसने फायर बना दिया, लोहा को लोहा दिया, उसने हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया, उसने कुर्ता बना दिया, इस साहब को तुमने गरीबों ने वोट दिया, इसने तो यूनिवर्सिटी का खासगीकरण करते तुम्हारा हमारा खिसाई लूट लिया. जो जे बिल तुम्हाला 200-300 रुपये यायचं ते बिल आता 600-700 येतं. दर महिन्याला 500-400 रुपयाचं नुकसान तुमचं आहे. जर 500 रुपयाचं नुकसान होतं तर 12 महिन्याला 6,000चं नुकसान आहे. 5 वर्षामध्ये माझ्या गरीब मायबापाचं, दलित मायबापाचं 30,000चं नुकसान झालं. 30,000मध्ये एखाद्या गरीबाच्या लेकीचा साखरपुडा लावून एखादं शुभ कार्य केलं, एखाद्याला वसंती काढता गेली असती. अशा प्रकारचे तुम्ही लूट या गरीबांची एमएसएमईच्या माध्यमातून केली. कामाचा बोलवा कोणतंही काम यशस्वी नाही, टिकावी नाही आणि त्याचा जनतेला फायदा येईल. तर याही गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जाती धर्म मानला नाही. ते म्हणतात ना की रोहिदासा संघेच्या बरोबर कधी राष्ट्र शैली सदन कसायास मास निघून लागे जनी संघे शैलीचे प्रभू रामचंद्र शबरी मातेचे मुष्टी मोडे जागे. त्यांनी केलेले तर तुम्ही आणि कोण करणार. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काही दलित माय असतील, काही लेखी असतील, काही आदिवासी असतील यांना दत्तक घेत त्याच्या मुलाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत माझी सत्ता आणि एकतेचा परिचय दिलेला आहे. म्हणून वेळेचं भान ठेव, जास्तीचं न होतं. मी एकच सांगेन, तकलीफ बार-बार साथ में बदल लेते हैं, तकलीफ बार-बार साथ में बदल लेते हैं. कुछ लोग पुण्य की आड़ में बड़े-बड़े पाप भी छुपा लेते हैं और कुछ लोग मतलब के लिए अपना नेता, पक्ष और बात भी बार-बार बदल लेते हैं. अभ्यासू पद्धतीने निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये त्या निर्णयामध्ये जो आपला जाहीरनामा आहे हा जाहीरनामा सर्वसमाविष्ट आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये आपण मालेगाव प्रशस्त महामंत्री बुद्धिविहाराची निर्मिती करून त्यात बंदिस्त निवासस्थान तसेच सुंदर अशा विश्रामबाग केंद्राची देखील सोय सुविधा उपलब्ध करण्यात येईल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. मालेगावमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हक्काचं एक मंगल कार्यालय व्हावं म्हणून जागा मिळेल. त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य आणि प्रशस्त मंगल कार्यालयाची उभारणी करण्याचा प्रामाणिक निर्धार आपण केलेला आहे. म्हणून असे अनेक सर्वसमाविष्ट सर्वांना एकत्रित घेऊन जाणारा असा जाहीरनामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे आणि हे सांगताना आम्हाला खूप आनंद होतो. लाडकी बहीणच्या बाबतीमध्ये तुम्ही जास्त भारावून झालं की लाडकी बहीण काही आपल्यासाठी नाही, स्वतःच्या त्यांच्या स्वार्थासाठी
सगळ्यांना आठवली बहीण लाडकी आणि म्हणून मागच्या काही राज्यांमध्ये गेल्या वर्षात अनेक वर्षांपासून लागू आहे की स्वार्थासाठी आता लागू केलेले हिच्यावर तुम्ही भारावून जाऊ नका. अनेक गोष्टी वेळेचं भान ठेवून तुम्ही जास्तीचं न बोलता तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीमध्ये कपितावांनी सांगितलं गरीब पोरं पुढे गेले पाहिजे म्हणून स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित केलं. या वर्षी अमृत महोत्सवामुळे 75,000 जागा मेगा भरती होईल. गरिबांचे पोरं तिथे भरती झाली पाहिजे. स्पर्धा परीक्षांचं आयोजन केलं. त्याचा परिणाम असा झाला की पहिल्यांदा मालेगाव तालुक्यामध्ये 55 पोलीस पास झाले. ही आपल्या 12 बलात्काराच्या स्पर्धा परीक्षांची म्हणून एक सगळ्यांना घेऊन जाणारा पक्ष आणि सगळे आपली 12 बलात्कार आपण सगळे एकत्रित या मालेगावच्या विकासाचा चंद्र बांधून आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने येणाऱ्या 23 ते येणाऱ्या 20 तारखेला आपलं पवित्र मतदान आपल्या 12 बलुतेदार 18 पकड जातीच्या सर्वसामान्य उमेदवार बंडू काका बच्चावणी हे सगळे उमेदवार आहेत. कपिल दादा उमेदवार आहेत. खरे साहेब उमेदवार आहेत. सगळं मंच तुम्ही उमेदवार आहात असं समजून रिक्षा या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा शिक्का मारा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.